डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार आहेत. देशाच्या आर्थिक आणि सामाजिक जडणघडणीत बाबासाहेबांचे योगदान हिमालय एवढं आहे. आजचा आधुनिक भारत ही बाबासाहेबांच्या कामाची आणि विचारांची किमया आहे. उद्या बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन आहे. 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचं दिल्लीत निधन झालं. बाबासाहेबांच्या पुण्यतिथीचा हा दिवस महापरिनिर्वाण दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवशी देशभरातून बाबासाहेबांना अभिवादन केलं जातं. दादरच्या चैत्यभूमीवर तर देशभरातील लाखो आंबेडकरी अनुयायी त्यांना अभिवादन देण्यासाठी येत असतात. बाबासाहेबांचे निधन झालं त्या दिवसाला महापरिनिर्वाण दिन असे का म्हणतात? काय आहे त्यामागील कारण? त्यावर टाकलेला हा प्रकाश. महापरिनिर्वाण दिनाचा इतिहास काय? परिनिर्वाण म्हणजे मृत्यूनंतरचे निर्वाण. महापरिनिर्वाण हा संस्कृत, पाली आणि हिंदी शब्द आहे, ज्याचा अर्थ सांसारिक मुक्ती किंवा अंतिम मृत्यू असा होतो. खरं तर हा शब्द प्रथमच बुद्धासाठी वापरला गेला. बौद्ध धर्मात भगवान बुद्धांच्या वयाच्या 80व्या वर्षी झालेल्या मृत्यूला महापरिनिर्वाण म्हणतात. तसेच जैन धर्मातही महापरिनिर्वाण हा शब्द प्रचलित आहे. जैन धर्माचे 24वे तीर्थंकर भगवान महावीर यांचा महापरिनिर्वाण दिन म्हणून हा दिवस पाळला जातो. महापरिनिर्वाण दिनाचे महत्त्व. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोरगरिबांसाठी स्थिती सुधारण्याची महत्त्वाची भूमिका बजावली. बौद्ध समाजासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. बाबासाहेबांनी अनेक वर्षे बौद्ध धर्माचा अभ्यास केला आणि 14 ऑक्टोबर 1956 रोजी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार झाले. दादर चौपाटी मुंबई येथे डॉक्टर आंबेडकरांवर ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले ते ठिकाण आता चैत्यभूमी म्हणून ओळखले जाते. बौद्ध अनुयायांच्या मते डॉक्टर आंबेडकरांनाही त्यांच्या कार्यातून निर्वाण मिळाले आहे, म्हणून त्यांची पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन म्हणून ओळखली जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा तो अखेरचा श्वास. दिल्लीतल्या 26 अलीपूर रोड या निवासस्थानी बाबासाहेबांचे निधन झालं. तेथून त्यांचं पार्थिव नागपूर मार्गे मुंबईत आणण्यात आलं. बाबासाहेबांचं पार्थिव मुंबईत आल्यानंतर प्रचंड गर्दी जमली. अंत्ययात्रेसाठी असंख्य लोक आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 5 डिसेंबर 1956च्या रात्री झोपले आणि झोपेतच मध्यरात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 6 डिसेंबरची सकाळ बाबासाहेबांच्या निधनाची वार्ता घेऊनच उजाडली. शोषित वंचितांच्या हक्कांसाठी उभं आयुष्य खर्ची घालणाऱ्या बाबासाहेबांच्या निधनानं संपूर्ण देश हळहळला. बाबासाहेबांच्या निधनाच्या वार्ता देशासह जगभर वाऱ्यासारखी पसरली आणि सर्वत्र एकच हंबरडा फुटला. निर्वाण, परिनिर्वाण आणि महापरिनिर्वाण हा शब्दांमध्ये फरक काय? निर्वाण हे त्या अलौकिक ज्ञानाचे आणि शांतीचे नाव आहे जे प्राप्त करणे हे बौद्ध धर्मानुसार सर्वोत्तम धार्मिक ध्येय आहे. ते प्राप्त केल्यानंतर दुसरे कोणतेही कर्म शिल्लक राहत नाही. निर्वाण प्राप्त केलेली व्यक्ती भविष्यातील कर्माच्या शक्यतेपासून मुक्त होते. सतत सुख, दुःख, जीवन आणि मृत्यूच्या साखळीत अडकून ठेवणाऱ्या कर्मातून अशी व्यक्ती मुक्त होत असते. तथापि त्या व्यक्तीने पूर्वी केलेली कर्मे त्याच्या मृत्यूपर्यंत सक्रिय राहतात. निर्वाण प्राप्त झालेल्या व्यक्तीच्या मृत्यूला परिनिर्वाण असे म्हणतात, कारण यानंतर त्या व्यक्तीचे कोणतेही कर्म शिल्लक राहत नाही आणि त्याच्या सर्व कर्मांची समाप्ती होते. बुद्धासारख्या महापुरुषांच्या परिनिर्वाणाला महापरिनिर्वाण असे म्हणतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.